आत्याची मुलगी बाथरूममध्ये गेली की तिला लपून बघायचा. ती म्हणाली, लपून का बघतो, बाथरूममध्येच आहे. बाथरूममध्ये जाऊन आत्याच्या मुलीला, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप प्रयत्न करूनही विवेकचं लग्न आत्याच्या मुलीसोबत झालं नाही. त्याला आत्याची मुलगी सानिका खूप आवडत होती, पण सानिकाला विवेक आवडत नव्हता. तिने तिच्या पसंतीने लग्न केलं. लग्नानंतर विवेकने मग आत्याच्या मुलीसोबत असा बदला घेतला की नंतर तिला विवेकच्या आत्याची मुलगी सानिका विवेकला खूप आवडत होती आणि त्याने सानिकाला तसं सांगितलं. विवेकचं मन तेव्हा मोडलं. तेव्हा तिने विवेकला सांगितलं की तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि ती त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. तो मुलगा नोकरीला लागला आणि सानिकाचं लग्न त्याच्यासोबत झालं. जेव्हापासून सानिकाचं लग्न झालं तेव्हापासून विवेक उदास राहू लागला होता. लग्नानंतर सानिका काही दिवस माहेरीच राहत होती. विवेक पण आत्याच्या घरी गेला होता. आत्याच्या मुलीचं लग्न झालं तरी पण त्याचं प्रेम कमी झालं नव्हतं आणि तो सानिकाला म्हणायचा, सानिका, तुझं लग्न झालं तरी पण माझं अजून तुझ्यावर प्रेम आहे. सानिका त्याला उलटून बोलायची. तो काही दिवस आत्याच्या घरीच होता. एक दिवस त्याने सानिकाला बाथरूममध्ये बघितलं होतं आणि त्याला सवयच लागली की जेव्हा आत्याची मुलगी बाथरूममध्ये जाईल तेव्हा तो तिला लपून बघायचा. 5-6 दिवस असंच चाललं. पण एकदा सानिकाची नजर लपून बसलेल्या विवेकवर गेली. तेव्हा तर ती त्याला काहीच बोलली नाही. पण दुसऱ्या दिवशी पण तिला विवेक दिसला. तिला वाटलं की हा रोज पण लपून बघतो. सानिका विवेकला म्हणाली. सानिका विवेकला रागाने बोलली, लपून का बघतोस, बाथरूममध्येच आहे. ती त्याला रागाने बोलली. पण विवेकला वाटलं की ती खरंच बोलत आहे. तो तर बाथरूममध्ये गेला आणि त्याने दरवाजा बंद केला. विवेक बाथरूममध्येच सानिकाला, ती त्याला बाहेर जा बोलत होती. पण त्याला आता मौका भेटला होता आणि त्या मौक्यावर त्याने चौका मारला. सानिका बाहेर आली आणि बघते तर तिचा नवरा आला होता. तिचा नवरा आल्याने तिला विवेकबद्दल कोणाला काही सांगता आलं नाही. तिचा नवरा तिला म्हणाला, मी तुला घ्यायला आलो आहे. त्याच दिवशी सानिका तिच्या नवऱ्यासोबत गेली. जाताना ती तर विवेकला बघतच राहिली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.